राज्यामध्ये पुढील काही दिवस आज आणि उद्या पावसाचा धुमशान। संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज। आज पुणे साताऱ्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट। तळ कोकणामध्ये पावसाचा जोर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तर पुढच्या 24 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। धरणातून होणारा विसर्ग पाहता पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दल अलर्ट मोडवरती। सिंहगड रोड परिसरामध्ये आणि इतर ठिकाणी अधिकारी आणि जवान बचाव साहित्यासह तैनात। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले। नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यातल्या 2 महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशेली घाटामध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली। कोणतीही दुर्घटना नाही, मात्र वाहतुकीवरती परिणाम। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, शेतीला नदीचं स्वरूप, हजारो हेक्टर पिकांचं नुकसान। नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीमध्ये वाढ, दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये नागरिकांनी लुटला पोहण्याचा आनंद। नाशिकमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। पावसामुळे दळणवळणाला अडथळा, काही गावांचाही संपर्क तुटला। नाशिकजवळ अंबिका नदीला आलेल्या पुरामध्ये ट्रक वाहून गेला। ट्रकमधील दोघांना गावकऱ्यांनी वाचवलं। उगाची चपाळ येथे अंबापाडा रस्त्यावरची घटना। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे सर्व 33 दरवाजे उघडले, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणामध्ये 78% पाणीसाठा, पावसाचा जोर राहिल्यास पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार, पाणीसाठा 100%वरती जाणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 81% पाणीसाठा, 3 जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा। अतिवृष्टीमुळे मुंबई गोवा महामार्गावरती खड्डे, काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा। चुका करणाऱ्या NHAIच्या ठेकेदारांवरती लवकरच फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणार, सुनील तटकरेंची माहिती। सेल्फी काढताना युवती दरीमध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना। जखमी युवतीला 100 फूट दरीमधून बाहेर काढण्यास स्थानिकांना यश। साताऱ्यातल्या बोर्णे घाटातली घटना। ठाण्याच्या शहापूरमध्ये गटारी साजरी करण्यासाठी आलेले 5 जण तानसा नदीमध्ये गाडीसह वाहून गेले। 3 जणांनी गाडीच्या बाहेर उड्या मारल्यानं बचावले, तर एकाचा मृत्यू, एक बेपत्ता। नगर जिल्ह्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ, आठवडाभरामध्ये 13 नवीन रुग्ण, तर एकूण डेंग्यू बाधितांची संख्या 83 वर। अनिल देशमुख यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, कारागृहामध्ये असलेल्या सचिन वाझेचं फडणवीसांना पत्र। पत्रामध्ये जयंत पाटलांचंही नाव असल्याची सचिन वाझेची माहिती। सचिन वाझे मला कधीही भेटले नाहीत, जयंत पाटील यांची माहिती। तर फडणवीसांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार चालू आहे। वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावरून जयंत पाटील यांचा टोला। सचिन वाझे हा काही भाजपचा प्रवक्ता नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान। वाझेंच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी आणि नार्को टेस्टला सामोरं जावं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांचे बगलबच्चे वारंवार नार्को टेस्टची मागणी करतात।
वाझेवरती विश्वास ठेवता येणार नाही असं कोर्टानं सांगितलं असलं तरी देखील भाजपचे नेते कुणाला धमकवण्याचा प्रयत्न करतायत, सलील देशमुख यांचा सवाल। कैदेतील सचिन वाझेला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी? वाझेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करा। वाझेंच्या मागे कोणाची शक्ती हे वेगळं सांगण्याची गरज नाही। अतुल लोंढेंची वाझेंवरती सडकून टीका। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय लवकरच, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यभरामध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपचे नेते दौरा करणार। भाजप आणि मित्रपक्षांच्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू, नारायण राणे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची सध्या मनस्थिती चांगली नाहीये, त्यांना योग्य हॉस्पिटल आणि योग्य डॉक्टरची गरज आहे, चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। उद्धव ठाकरेंचं वागणं औरंगजेबासारखं, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। अमित शहांनी कलम 370 रद्द करून मोठं काम केलंय, बावनकुळेंचं वक्तव्य। ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा असती तर उद्धव ठाकरेंना सुवर्णपदकच मिळालं असतं, मुंबई भाजपची ट्विटद्वारे ठाकरेंवरती टीका। शिवसेना भाजपची नैसर्गिक युती तोडून गद्दारी कुणी केली? गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंना सवाल। तर संजय राऊत म्हणजे भाड्याचा भोंगा, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गुलाबराव पाटलांचा टोला। लोकसभेची लढाई 3 पक्षांसोबत नाही तर फेक नरेटिव्ह सोबत होती। 400 पारचा नारा संविधान बदलण्यासाठी असा खोटा प्रचार विरोधकांनी केला। अमरावतीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवरती आरोप। देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासासाठी काम करतात हे सर्व जनतेला माहिती आहे, त्यांच्या विरोधात काहीच सापडत नाही म्हणून सो कॉल्ड विचारवंतांना आणून खोटा नरेटिव्ह पसरवला जातोय, केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका। 20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज, सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र काँग्रेसची आज बैठक, नाना पटोले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नीथला यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार, जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। निवडणुका आल्या की काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतात, राजकारणाच्या क्षितिजावरती नको अशी काहींची भूमिका, हर्षवर्धन पाटलांचा रोख नेमका कुणाकडे, राजकीय वर्तुळात चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एमआयएम ॲक्शन मोडवर, बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा, तर परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एमआयएम उमेदवार देण्याच्या तयारीत। अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरचं पालकमंत्रीपद दिल्यानं आमदार शिरसाट नाराज, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर, तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही दांडी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजपासून दौरा, सोलापूरमध्ये दौऱ्याला सुरुवात करणार, 13 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्याचा समारोप होणार। राज ठाकरेंवरील टीका आम्हालाही सहन होत नाही, आज गाड्यांच्या काचा फुटल्या, थोबाड फुटायलाही वेळ लागणार नाही, सिंधुदुर्गमध्ये बोलताना निलेश राणे यांचं वक्तव्य। उरण आणि शिळफाटा बलात्कार प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक वरती ते घेण्यात यावं, राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी, या संदर्भात मुख्यमंत्र्यांची नवी मुंबईच्या आयुक्तांशी चर्चा। राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे SRA विकासकांवरती कारवाईचे निर्देश, BDD चाळ आणि पोलीस वसाहतीमधल्या रहिवाशांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचेही दिले निर्देश। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून वर्धा जिल्ह्यातल्या नेत्यांची कान उघाडणी, आपापसामधले वाद मिटवण्याचं बावनकुळेंचं आवाहन।
नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची जिल्हास्तरीय बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला मतदारसंघाचा आढावा। भंडाऱ्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक। यावेळी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश। निफाड मतदारसंघ भाजपलाच मिळावा। भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये एकमताने ठराव मंजूर। लोकसभेमध्ये राष्ट्रवादीने भाजपच्या उमेदवाराला मदत केली नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वाद। अनगरमधील अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आमने सामने। शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी। पंढरपूरमधील शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी। माजी आमदार सुभाष पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वाद। अतुल म्हात्रे यांना पक्षात न घेता पदावरती घेतल्यानं जयंत पाटील आक्रमक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।